नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती अँगल आपल्याला फाइंड करता येतील। अँगल म्हणजे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत ते फाइंड करायचे आहेत। तर मित्रांनो, आपण ड्रॉइंग पाहूया। तर मित्रांनो, या ड्रॉइंग मध्ये इथे ओ बिंदू आहे। ओ बिंदू पासून हे आपले किरणे निघाले। तर आपली किरण किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 किरणे निघालेली आहेत। तर मित्रांनो, आपण या एकूण आता यामध्ये किती कोन झालेत? हा एक कोन, म्हणजे याला आपण नाव देऊया ए बी सी डी आणि ई। तर मित्रांनो, आता इथे किती कोन झालेत? कोन ए ओ बी, दुसरा कोन ए ओ सी, असे एकूण या आकृतीमध्ये किती कोन आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत। तर मित्रांनो, यासाठी ट्रिक आहे। तर आपण फर्स्ट ट्रिक पाहूया। आपल्या दिलेल्या ड्रॉइंग मध्ये एकूण किरण किती आहेत? 1 2 3 4 5, याला किरण बोलतात। इथे बिंदू पासून पुढे किती पण वाढतात ते। तर आपले 5 किरण आहेत। तर ह्या 5 किरणामधून आपल्याला एक मायनस करायचं आणि जी पुढच्या उतरत्या क्रमाने ज्या संख्या येतील त्यांचा आपल्याला बेरीज करायची आहे। म्हणजे 5 मधून एक मायनस झाले, 4 राहिले। 4 प्लस त्यातील उतरती संख्या 4 3 2 आणि 1 यांची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज करून जे आन्सर येईल ते आपलं या ड्रॉइंग मध्ये आपल्याला एवढी किरणे भेटतात। तर 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10। तर या आकृतीमध्ये 10 किरण आहेत। तर मित्रांनो, ही झाली ट्रिक 1। आता आपण ट्रिक 2 पाहणार आहोत। आपण या बाजूला पाहूया। ट्रिक 2 काय आहे? तर इथे एकूण रकाने किती आहेत? हे किरण 5 असले तर रकाने आपले 4 असतात। म्हणजे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4 हे 4 रकाने आहेत। 4 इंटू त्या पुढील संख्या, 4 रकाने त्या पुढील संख्या 5 डिवायडेड बाय 2, म्हणजे किती झाले आपले? 5 चौक 20 डिवायडेड बाय 2। आपला आन्सर आलेला आहे 10। या बाजूला सुद्धा आपला आन्सर 10 आहे। तर मित्रांनो, कोणती ट्रिक तुम्हाला म्हणजे इझी वाटते? ट्रिक 1 असेल तर ट्रिक 2? मला तर ट्रिक 2 इझी वाटते, कारण की यामध्ये आपण फक्त रकाने काउंट करायचे, त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2 आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटतं। तर मित्रांनो, आपण या आकृतीमध्ये पाहूया 10 आपल्याला अँगल भेटतात की नाही ते। तर पहिला अँगल आहे, आपण इथे लिहूया। पहिला अँगल AOB, AOB। सेकंड AOC, थर्ड ए पासूनच चालू करूया, AOD, फोर्थ AOE, ए पासून झाले 4। आता पाचवा बी पासून BOA, हा तर झालेला आहे। AOB आणि BOA सेमच। BOC 6वा, BOD 7वा, BOE 8वा, COD 9वा, COE आणि 10वा DOE। तर आपल्याला मित्रांनो, अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपल्याला 10 अँगल भेटलेले आहेत। तर मित्रांनो, आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया। म्हणजे आपल्याला ही ट्रिक फक्त वापरायची आहे। त्यानुसार आपल्याला फक्त इथे आपण काढून बघितले की तेवढे येतातच की नाही ते।
मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. एक बिंदू घेतला, त्यामधून आपण 6 किरण काढले. समजा 4च काढले. 4 किरण म्हणजे यातला रकाने किती आहेत? 1, 2 आणि 3. आपला फॉर्म्युला काय? 3 × त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 4 त्रिक 12/2 म्हणजे इथे 6 अँगल आपल्याला भेटणार आहेत. 6 कोणते? AOB 1, AOC 2 झाले, AOD 3 झाले, BOC 4, BOD 5 आणि COD असे 6 रकाने 6 अँगल भेटलेले आहेत. तर समजा इथे अजून एक वाढलं, सॉरी तो आपण पाहिलेला आहे, अजून आपण 2 वाढवूया. मित्रांनो, या आकृतीमध्ये किती एकूण अँगल आहेत ते सांगू शकता का? ABCDEF. तर सॉल्व करून बघा. तर आपण इथे किती रकाने आहेत? 1, 2, 3, 4, 5. आपण 5 सेकंदात आन्सर काढू शकतो. 5 रकाने त्या पुढील संख्या 6 डिवायडेड बाय 2 आलं आपला आन्सर. 5 × 30 डिवायडेड बाय 2 आपला आन्सर आलेला आहे 15. या आकृतीमध्ये एकूण 15 अँगल आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मॅथ्स ट्रिक्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्याला एकदम सोयीस्कर जातील असे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.